गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आमच्या खूप सुंदरशा वाडीतून स्टार्ट होत आहे. तर चला आपण आता ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या वर्षी आमच्या वाडीमध्ये काय काय लावलं आहे आणि त्यांना बाजायला पण लागलं आहे, तर हेच मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहे, दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इकडे पूर्ण कारेली लावलेले आहेत. हे बघा, भरपूर कारेली पण लावलेले आहेत आणि आता सध्या बाजायला सुरुवात होत आहे. तर हे बघा, फुल आलेलं आहे त्यांना. तर कारेली भाजलेली होती, तर बाकीचे खुडून नेलेले आहेत विकण्यासाठी. तर हे बघा, अजून बारीक बारीक कारेली आहेत इथे. तर हे पण 2-3 दिवसांनी काढणार त्यांना पण. तर आता भाजायला सुरुवात होत आहे, त्यासाठी जास्ती दिसणार नाही तुम्हाला. पण हे बघा, ते दाखवतो तुम्हाला. म्हणून ते डोंगरगिराचा टाके हे इथं याच्यात. तर कुठला उंगीर आहे तू पण वेड्या. तर मित्रांनो, याच्यात डोंगर जिरा लावलं होतं, पण ते उंगलंच नाही. विचारलं तर सांग, पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे इकडे काय डोंगर जिरा वगैरे उंगला नाही. तर त्याची चटणी केली जाते, खूप मस्त लागते चटणी. तर मित्रांनो, इकडे पूर्ण काकडी वगैरे लावलेले आहेत. तर हे बघा, तर त्यांना पण आता फूल यायला सुरुवात झालेली आहे. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर आता सध्या फुल यायला सुरुवात झालेली आहे त्यांना पण, आणि थोड्या दिवसात वाचतील काकड्या. तर हे बघा, फूल वगैरे भरपूर आलेलं आहे आणि या एवढ्या एरियामध्ये पूर्ण काकडी लावलेल्या आहेत. तर आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, आणि हे बघा, इथे बारीकसं काकडी भाजलेलं आहे. आता सध्या भाजायला सुरुवात होत आहे काकड्यांची पण. मित्रांनो, हे बघा, इथे पण काकडे भाजलेले आहे, एक मोठी झालेली आहे. हे बघा इथे. बघा, एवढी लांब झालेली आहे काकडी. आणि इथे पण एक आहे इथे. तर आता सध्या भाजायला सुरुवात होत आहे काकड्यांची पण. आणि ह्या साईडला पूर्ण कारेले लावले आहेत. आणि हा असा काही व्ह्यू आहे आजचा. तर इथून रस्ता ठेवलेला आहे, दोन्ही बाजून कारेली आणि मधून येण्या जाण्यासाठी रस्ता. आणि मित्रांनो, ह्या साईडला पूर्ण चवळी लावलेले आहे. तर ह्याचे जे वेल असतात, तर ते कापून आणि त्यांना जुडी बांधून मार्केटमध्ये जाऊन विकतात. तर हे बघा, ह्यांचे पूर्ण हे वेल वगैरे कापलेले आहेत. हे बघा, इथे पण. हे बघा, तर मित्रांनो, ह्यांचे पूर्ण वेल वगैरे कापून आणि त्यांना जुड्या बांधून मार्केटमध्ये नेऊन विकतात. 20 रुपये वाटतं एक जुडी असते मार्केटमध्ये. तर हा मार्केटमधला भाव आहे. आणि इकडे बघा मित्रांनो, हे पूर्ण डांगर आहेत. हे डांगरेचे वेल आहेत इथे.
हे इकडे आणि ह्या साईडला पण. तर मित्रांनो आता ह्या साईडला आपले फळवल लावलेले आहेत. तर हे जास्ती मार्केटमध्ये बघायला पण भेटत नाही हे फळवल. तर आमच्या इथे लावलेले आहेत. तर हे बघा कसे काय फळवल दिसतात. तर हे बघा. तर आता हा फळवल जवळजवळ 1 मीटर लांब असेल आणि जमिनीला लागण्याचा थोडासाच राहिलेला आहे. हे बघा 1 फूट लागायला राहिलेलं आहे जमिनीला. तर बाकीचे तर जमिनीला पण लागतात. 1-1.5 मीटर वरती तर वाढतातच हे. तर असे काय फळवल आहेत हे. आणि त्यांचं फूल दाखवतो मी कसं असतं ते. हे बघा एकदम खूप बारीकसं फूल असतं त्यांना. आणि अशा प्रकारे ही फळवलची वाडी आहे. हा फळवलचा मांडव आहे इकडे. तर आता ह्या साईडला आपल्या पूर्ण सिराडी वगैरे लावलेले आहेत. हे बघा त्यांना पण सिराडी बाजलेले आहेत भरपूर सारे. हे बघा इथेच 2 आहेत. एका खाली एक, इथे एक. हे बघा या साईडला पण. तर अशा प्रकारे हा सिराडीचा मांडव आहे. आ, हे बघा डोक्याला पण लागत आहे ते काडी वगैरे. मित्रांनो इथून इथून तुम्हाला मुंबईचा व्ह्यू दाखवतो. थोड्याशा मुंबईच्या बिल्डिंग दिसतात इथं. तर हे बघा वेट आय विल झूम गाईज. मित्रांनो हे बघा ह्या ज्या बिल्डिंग दिसतात ना, तर ह्या गोरेगावच्या बिल्डिंग्स आहेत. तर मित्रांनो इथे माझ्याजवळ काही फुलाचे झाडे आहेत. जे पण गावातले असणार तर त्यांना नक्की माहीत असतील. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला तर माहितीच आहे. शेवटला सांगणार आहे मी तुम्हाला ह्या झाडाचे हे फुलाचं नाव. तर तुम्हाला आता माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. शेवटला समजणार तुम्हाला बरोबर होतं की चुकीचं. तर हे बघा हे जे हे फूल आहे. हे असं काय फूल आहे आणि तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. तर शेवटला मी सांगणार आहे ह्या फुलाचं नक्की नाव काय. तर तुमच्याकडे कदाचित दुसरं पण नाव असेल आणि आमच्याकडे कदाचित दुसरं नाव असेल त्याला. हे बघा फळवल गाईज इथे एकच जागेवर किती 4-5 आहेत आणि लांब बघा किती आहेत. आणि हे पण एक फुलाचं झाड आहे, चाफ्याचं झाड. चाफा फुल फ्लावर. तर इथे पण काकड्या लावलेल्या आहेत. हे बघा तर त्यांना अशा प्रकारे हे काढलेले आहेत. तर त्याच्यावरती त्यांचे वेल चढतील आणि मग चांगले वगैरे भासतील त्यांना काकड्या पण. सो गाईज इकडे भेंडी लावलेली आहे. भेंडी त्यांना आता फुल येतोय. भाजायला तर कदाचित 1-2 आठवडे लागणार त्यांना. हे बघा इकडे पूर्ण भेंडी लावलेल्या आहेत आम्ही या प्रकारे. नंतर हे बघा इकडे पण भरपूर सारे ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले फुलाचे झाडे ओळखायला. तर तेच झाडे आहेत इकडे पण. हे बघा किती.
आणि इकडे पण पूर्ण भेंडीच लावलेले आहे. तर मित्रांनो, हे आहे थेरडाचं फूल. तर आमच्याकडे हे फुलाला थेरडा असे म्हणतात. तर तुमच्याकडे कदाचित ह्याला दुसरं नाव असेल. तर कमेंट करा नक्की तुमच्याकडे पण ह्याला काय म्हणतात, तर आम्हाला पण माहिती पडेल. तर इकडे डांगर वगैरे लावले आहेत. तिकडे पण हे बघा डांगरेचे वेल. आणि इथून मी तुम्हाला एक आमच्या आवडीचा शेवटचा एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो पूर्ण. सो वेट गाईज. हे बघा आता मी कुठे आहे, एकदम वरती. तर ह्या दगडावरती आहे आता मी. तर ह्या साईडला या वाडीच्या कॉर्नरला पूर्ण दगड वगैरे आहेत मोठे. हे बघा किती मोठे दगड वगैरे आहेत. वाया साईडला पण. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपला एवढाच होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि मित्रांबरोबर शेअर करा. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असेच व्हिडिओ मी बनवत असतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता. सो बाय.